तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळपासूनच बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। अर्थसंकल्प नियोजन बैठकीला मंत्र्यांची हजेरी आहे। प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांना बजेट नियोजनामध्ये आपले मुद्दे मांडता येणार आहेत। अदिती तटकरे राणे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंगणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अजित पवारांचा आज बैठकांचा सिलसिला सुरू आहे। नक्कीच सागर, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत त्यांचा बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। पुढच्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्येक बजेटरीमध्ये प्रत्येक मंत्र्यांना किती टक्क्याचं स्थान द्यायचं या सगळ्या संदर्भातल्या बैठका ज्या आहेत ते त्यांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी महिला व बालविकास कल्याणच्या मंत्री अदिती तटकरे ज्या आहेत त्या अजित पवारांची भेट घेण्याकरता या ठिकाणी उपमुख्यमंत्री कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की पालकमंत्री पदावरतून वाद जो आहे तो ओढावताना पाहायला मिळतोय। काल भरत गोगावले जे मंत्री आहेत, महाडचे आमदार आहेत, त्यांनी काल शक्ती प्रदर्शन जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या समोर केलेलं होतं आणि त्यानंतर रायगडचं पालकमंत्री पद कोणाला जाणार या सगळ्या संदर्भातले प्रश्नचिन्ह उद्भवताना पाहायला मिळतात। शाब्दिक चकमक जी आहे ती तटकरे आणि गोगावलेंमध्ये होताना पाहायला मिळते। अदिती तटकरे थोड्या वेळापूर्वी अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये दाखल तर अजित पवारांच्या या बैठकांकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।